आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी मार लागून झाली. तर माझ्या माथ्यावर बघू शकता तुम्ही, हेल्मेट घालायला गेली, हेल्मेटचं जे बेल्ट आहे तो हातातनं सरकला आणि स्वतःचंच हेल्मेट स्वतःच्याच डोक्यावर आपटून घेतले. अशी काय सकाळची सुरुवात झाली. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रीमा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि पहिल्या कामावर 6:30 वाजता पोचली. तर इकडे बनवलेली आहे बटाट्याची भाजी, पोहे, सँडविच आणि चपात्या. तर बटाट्याची भाजी आणि चपाती लंचसाठी बनवली. नाश्त्यासाठी सरांना सँडविच पाहिजे होतं म्हणून आलू टोस्ट सँडविच बनवलं. मॅडमना पोहे पाहिजे होते, पोहे बनवले आणि पटापट टिफिन पॅक करायला घेतलं. तर बीटरूट राजगिऱ्याची रोटी आज बनवलेली आहे, ती एका टिफिनमध्ये पॅक केली. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये पोहे पॅक केले. सँडविच झाल्या सँडविच पॅक करून घेतलं. त्यानंतर ना भाजी पॅक करून घेतली. तर सकाळच्या एवढी गडबड असते ना आणि घाईघाईत एखादं काम करायला जायचं तर असं काहीतरी होतं. तर असंच घाईघाईत कामावर जाण्यासाठी निघाली आणि हेल्मेटचं जे बेल्ट आहे तो हातात घेऊन डोक्यात हेल्मेट घालायला गेली आणि ते बेल्ट हातातनं सटकलं आणि हेल्मेट डायरेक्ट डोक्याला लागलं आणि डोक्याला एवढं मोठं उबळ आलं. पण आता ते कामाकडे लक्ष द्यायचं म्हणून मी ते लागलेल्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामाला गाठ घातली. पटापट फ्रूट कट करून घेतलं, ॲपल दिलं, दही पॅक केलं आणि सरांना एक मिठाईचा डबा पण भरला आणि सॉसचं पाऊच भरलं. अशा प्रकारे सगळे टिफिन मी व्यवस्थित पॅक करून घेतले. तर हा बघा, हा मिठाईचा टिफिन मी विसरत होती, ह्याच्यामध्ये मिठाई ठेवली आणि असे सगळे टिफिन पॅक केले आणि सरांची बॅग बाहेर नेऊन ठेवली. तर स्वयंपाकाच्या कामाबरोबर रोज असं काही ना काही रिफिल करायचं असतं. तर हे राजगिऱ्याचं पीठ नवीन आणलं होतं, ते एका बरणीत रिफिल करून घेतलं. किचन वगैरे क्लीन करून घेतलं. तर स्वयंपाक तर मला बहुतेक जण बोलतात, ताई तू फक्त स्वयंपाकाचं काम करते, त्याच्यासोबत तू एवढं सगळं का करत बसते? आम्ही पण स्वयंपाकाचं काम करतो, आम्ही हे सगळं नाही करत. तर माझं हे परफेक्ट काम असल्यामुळेच तर एवढ्या वर्षापासून मी इथे कामासाठी टिकलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणून हे जे मी एक्स्ट्रा काम करते ते मला त्याचे पैसे पण मिळतात आणि पैशासाठी नाहीच, तर मला असं वाटतं की माझ्या कामामध्ये मी माझा परफेक्टपणा असावा. आपण स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करून निघून जातो, हे बरोबर नाही आहे ना. घरच्या किचनमध्ये पण जर आपण काम केलं तर आपण किचन वगैरे साफ करूनच निघतो. तर कामावर पण मी असंच करते. टोडूसाठी अंडं उकडलेलं होतं, आल्या पहिले तेच काम करते, म्हणजे ते मी निघेपर्यंत गार होतं आणि मग टोडूला अंडं दिलं, किचन वगैरे क्लीन केलं, दुसऱ्या कामावर पोचली. दुसऱ्या कामावर दाल आलू केलेला होता, म्हणजे बटाट्या घालून डाळ केलेली होती. अशी म्हणजे घट्ट डाळ पाहिजे होती त्यांना, त्याच्यात कांदा बटाटा टोमॅटो टाकला होता. त्यानंतर चपात्या केल्या होत्या. मॅडमचा टिफिन पॅक केला आधी, टिफिनमध्ये 2 चपात्या भरल्या, भाजी भरली. खीर बनवली होती कालची, ती मस्त फ्रीजमध्ये ठेवली होती, ती मस्त अशी घट्ट आणि थंडगार झाली होती. खीर पण एका टिफिनमध्ये भरली. त्यानंतर मॅडम टिफिन घेऊन गेल्याच्यानंतर मॅडमच्या मुलासाठी हा मस्त फ्राईड राईस केला होता. कांदा, हिरवी मिरची, मॅगी मसाला टाकून, तुम्ही एकदा मॅगी मसाला टाकून फ्राईड राईस नक्की करून बघा, खूप टेस्टी होतो. त्यानंतर दुसऱ्या कामावरनं निघाली, आता चालली आहे तिसऱ्या कामावर. तर सध्या माझ्याकडे 3 स्वयंपाकाची कामं आहेत. तिन्ही कामं करून 11 वाजेपर्यंत मला घरी जायचं असतं. तिसऱ्या कामावर पोचली तर आज इथे पाहुणे येणार होते नाश्त्यासाठी. इकडे मी पनीरचे मस्त असे कटलेट बनवलेले आहेत, बघू शकता, एकदम क्रिस्पी असे पनीरचे कटलेट बनवले. त्यानंतर तोंडलीची भाजी आणि चपात्या बनवलेल्या. तर इकडे कटलेट जास्त होते त्यामुळे हे बघू शकता, एवढे सगळे कटलेट बनवले मी. 400 ग्रॅम पनीर होतं. त्यानंतर ही तोंडलीची भाजी बनवलेली. मॅडम एकट्याच होत्या लंचसाठी, पाहुणे फक्त ब्रेकफास्टसाठी येणार होते. चपात्या बनवल्या. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करा. चला बाय, श्री स्वामी समर्थ.